कर्क राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्या विशेष। ही रात्र तुमच्या आयुष्यातील हरवलेला प्रकाश पुन्हा जागवू शकते। काही गुपिते उघड होतील, काही जखमा भरतील आणि काही स्वप्ने पुन्हा जिवंत होतील। नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीसाठी 15 जून 2026 रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येचे विशेष भविष्य, दैवी संकेत आणि या काळात मिळू शकणाऱ्या शुभ संधींबद्दल। कर्क राशी ही चंद्राची रास मानली जाते। भावना, प्रेम, कुटुंब, आठवणी आणि मनाची दुनिया यांच्याशी या राशीचा अतिशय जवळचा संबंध असतो। त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमेचे परिणाम कर्क राशीच्या व्यक्तींना अनेकदा अधिक तीव्रतेने जाणवतात, असे ज्योतिषीय परंपरेत मानले जाते। गेल्या काही काळात अनेक कर्क राशीच्या व्यक्तींना असे वाटले असेल की मनावर एखादे अदृश्य ओझे आहे, सर्व काही असूनही काहीतरी कमी आहे, अशी भावना निर्माण झाली असेल। काहींना नात्यांमधील ताण अनुभवला असेल, काहींनी आर्थिक किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार उचलला असेल, तर काहींना भूतकाळातील आठवणींनी सतत अस्वस्थ केले असेल। मात्र 15 जूनची सोमवती अमावस्या तुमच्यासाठी एका वेगळ्या संदेशासह येत आहे। ही अमावस्या जणू तुमच्या मनातील जुन्या वेदना, भीती आणि नकारात्मक आठवणींचा अंधार हळूहळू दूर करण्याचे काम करू शकते। कधीकधी आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडत नाही, तो आपल्या मनात घडतो आणि कर्क राशीसाठी हा काळ तसाच असू शकतो। तुम्हाला अचानक जाणवू शकते की ज्या गोष्टींनी पूर्वी खूप त्रास दिला त्यांचा प्रभाव आता कमी होत आहे। ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्याबद्दलची वेदना कमी होत आहे आणि ज्या स्वप्नांना तुम्ही विसरून गेला होता ती पुन्हा हळूहळू जागी होत आहे। विश्व तुमच्यासाठी एखादा नवीन मार्ग तयार करत आहे असे वाटू शकते। कर्क राशी सोमवती अमावस्येनंतर दिसू शकणारे 10 गूढ आणि शुभ संकेत। हे संकेत दिसू लागले तर समजा तुमच्या आयुष्यातील अंधाराचा काळ हळूहळू संपत आहे। कर्क राशी ही चंद्राची रास असल्यामुळे मन, भावना, कुटुंब, आठवणी आणि अंतर्ज्ञान यांचा या राशीशी अतिशय जवळचा संबंध असतो। त्यामुळे अनेक वेळा कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील बदल आधी मनातून जाणवतात आणि नंतर प्रत्यक्षात दिसतात। सोमवती अमावस्येनंतर काही व्यक्तींना असे वाटू शकते की वातावरणात काहीतरी सूक्ष्म बदल होत आहे, जणू काही अदृश्य शक्ती हळूहळू जीवनाची दिशा बदलत आहे। खालील 10 संकेते पारंपरिक श्रद्धा, आध्यात्मिक प्रतीके आणि सकारात्मक विचारांच्या दृष्टिकोनातून समजावून सांगितले आहेत। पहिला संकेत आहे वारंवार जुने घर किंवा बालपणाची ठिकाणे स्वप्नात दिसणे। कर्क राशीच्या व्यक्ती भूतकाळाशी खूप जोडलेल्या असतात। त्यामुळे जर सोमवती अमावस्येनंतर तुम्हाला वारंवार तुमचे जुने घर, बालपणीचा रस्ता, शाळा किंवा लहानपणीच्या आठवणी स्वप्नात दिसू लागल्या तर हा एक गूढ संकेत मानला जाऊ शकतो। अनेकदा अशी स्वप्ने तेव्हा येतात जेव्हा मन एखादा जुना अध्याय पूर्ण करण्याच्या तयारीत असते। कदाचित तुम्ही भूतकाळातील एखाद्या वेदनेतून बाहेर पडत असाल, कदाचित एखादी जुनी आठवण आता तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही। हे स्वप्न जणू सांगत असते जे घडले ते घडले, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे। दुसरी घटना आहे घरातील वातावरण अचानक शांत होणे। घर हे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी फक्त राहण्याचे ठिकाण नसते, ते त्यांच्या भावनांचे केंद्र असते। जर अनेक दिवसांपासून घरात तणाव, वाद किंवा अस्वस्थता होती आणि अचानक वातावरण हलके वाटू लागले तर हा एक शुभ संकेत असू शकतो। हे बदल खूप मोठे नसतील, कदाचित एखादा सदस्य अधिक प्रेमाने बोलेल, कदाचित एखादा गैरसमज दूर होईल, पण अशा छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात। तिसरी घटना आहे पावसाशी किंवा पाण्याशी अनोखे आकर्षण वाटणे। कर्क राशीचा संबंध जलतत्वाशी जोडला जातो। जर अचानक पाऊस पाहताना मन प्रसन्न होऊ लागले, नदी, समुद्र किंवा पाण्याजवळ बसण्याची इच्छा वाढली तर ते भावनिक शुद्धीकरणाचा संकेत मानला जातो। जसे पाणी धूळ वाहून नेते तसेच तुमच्या मनातील जुनी वेदना, भीती आणि ताण हळूहळू कमी होत असल्याचे हे प्रतीक असू शकते। चौथी घटना आहे एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येणे। काही व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि आपण समजतो की तो अध्याय संपला, पण कधीकधी अचानक संदेश, फोन किंवा भेट होते। हे नेहमीच नाते पुन्हा सुरू होईल याचे चिन्ह नसते। अनेक वेळा ही भेट एखादा धडा पूर्ण करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी येते। कर्क राशीसाठी अशा भेटी अनेकदा भावनिक उपचाराचा भाग असू शकतात। पाचवी घटना आहे मनात अचानक क्षमा करण्याची भावना निर्माण होणे। ज्या व्यक्तीबद्दल खूप राग होता तिच्याबद्दल अचानक मन शांत होऊ लागते। याचा अर्थ त्या व्यक्तीचे कृत्य योग्य होते असा नाही, पण तुमच्या मनाने त्या ओझ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला असतो। हा संकेत अत्यंत शक्तिशाली मानला जातो, कारण क्षमा ही दुसऱ्याला दिलेली भेट नसून स्वतःला दिलेले स्वातंत्र्य असते।
6वी घटना आहे स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास वाढणे. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक अंतर्ज्ञान असते. जर अचानक एखाद्या गोष्टीबद्दल आतून स्पष्ट भावना येऊ लागली आणि ती वारंवार खरी ठरू लागली तर हा तुमच्या अंतर्मनाशी वाढलेल्या संपर्काचा संकेत असू शकतो. तुम्हाला योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य दिशा ओळखणे अधिक सोपे जाऊ शकते. 7वी घटना आहे आध्यात्मिकतेकडे ओढ वाढणे. मंदिर, मंत्रजप, ध्यान, प्रार्थना किंवा धार्मिक ग्रंथ वाचण्याची इच्छा वाटू शकते. हे फक्त धर्माशी संबंधित नसते. अनेकदा मन स्थैर्य आणि अर्थ शोधत असते. जेव्हा व्यक्ती आतून मजबूत होऊ लागते तेव्हा तिला आध्यात्मिक आधाराची गरज अधिक जाणवते. कर्क राशीसाठी हा संकेत मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन वाढण्याशी जोडला जाऊ शकतो. 8वी घटना आहे अडकलेले काम अचानक पुढे सरकणे. काही कामे कितीही प्रयत्न केले तरी अडकून राहतात. अचानक त्यात हालचाल सुरू होते. एखादा फोन येतो, एखादे कागदपत्र मंजूर होते किंवा योग्य व्यक्ती भेटते. ही हालचाल लहान असली तरी तिचा अर्थ मोठा असू शकतो. ती सांगत असते की परिस्थिती स्थिर नाही, बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 9वी घटना आहे भविष्याची भीती कमी करणे. पूर्वी उद्याचा विचार करता चिंता वाटत होती. पुढे काय होईल, मी हे कसे सांभाळणार असे प्रश्न सतावत होते. पण आता हळूहळू भीतीची जागा विश्वास घेऊ लागतो. समस्या अजून असतात पण त्या अशक्य वाटत नाहीत. हा संकेत दर्शवतो की तुमची मानसिक शक्ती वाढत आहे. 10वी घटना आहे आशेचा दिवा पुन्हा पेटणे. हा सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर शुभ संकेत आहे. काही काळापूर्वी तुम्ही निराश झाला असेल, स्वप्ने अपूर्ण वाटत असतील, आयुष्याने खूप परीक्षा घेतल्या असतील, पण अचानक तुम्हाला वाटू लागते की अजूनही काही चांगले बाकी आहे. सकाळी उठल्यावर मनात नवीन ऊर्जा असते, भविष्याबद्दल उत्सुकता वाटते, नवीन योजना सुचतात, नवीन ध्येय दिसू लागतात. ही आशा म्हणजेच नव्या अध्यायाची सुरुवात असते. कर्क राशी, तुम्ही अनेकदा इतरांसाठी खूप काही करता, इतरांचे दुःख समजून घेता, इतरांना आधार देता, पण स्वतःच्या मनातील जखमा मात्र शांतपणे सहन करता. सोमवती अमावस्येनंतर जर वरीलपैकी काही संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर त्यांना घाबरू नका. त्यांच्याकडे बदलाच्या सुरुवातीसारखे पहा. कारण प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात एखाद्या छोट्या संकेतानेच होते. कधीकधी ब्रह्मांड आपल्याला मोठे उत्तर देत नाही, ते फक्त काही संकेत पाठवते आणि जे लोक त्या संकेतांचा अर्थ समजून घेतात तेच नव्या पहाटेचे स्वागत सर्वात आधी करतात. कर्क राशीसाठी ही सोमवती अमावस्या अशाच नव्या आशेची, नव्या विश्वासाची आणि नव्या सुरुवातीची चाहूल घेऊन येऊ शकते.